अक्षय, लँडिंगच्या दरम्यान अपघात झालेला आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे जमिनीपासून विमान फार उंचीवर नसेल, पण जखमींच्या प्रकृतीबाबत तिथे असलेल्या काही ग्रामस्थांकडून काही माहिती मिळू शकली आहे का? गंभीर जखमी आहे का कोणी? आपण जर पाहिलं तर विमानात अजित पवार यांच्यासोबत काही स्टाफ सुद्धा होता। अधिकृतरित्या आपल्याला अजूनही कुठलीही माहिती जी आहे ती ग्रामस्थांनी दिलेली नाही। मात्र ज्या ठिकाणी आता यंत्रणा आहे त्यांचा प्राथमिक प्रायोरिटी हीच आहे की अपघातात जे जखमी झालेले आहेत त्यांची संख्या आपल्याला जरी कळली नसली तरी त्या जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जाईल आणि त्यानंतरच सगळ्या गोष्टींबाबत जी पूर्तता आहे, ज्या गोष्टींची अधिकृत माहिती आहे ती पोलीस किंवा इतर यंत्रणांकडून दिली जाणार असल्याची माहिती आता आपल्याला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। होय अक्षय, एकदा प्रेक्षकांना आपण सर्व माहिती सांगूयात। अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। मुंबईहून बारामतीच्या दिशेने ते जात होते। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये त्यांची सभा होती। सभेसाठी ते खासगी विमानाने निघाले होते आणि त्याच वेळेला बारामती एअरपोर्टवर लँडिंग दरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। या विमानात त्यांच्या सोबत त्यांचे स्वीय सहाय्यकारी आणखी काही त्यांचे अधिकारी होते। यांच्यापैकी नेमकं कोण कोण जखमी झालेले आहे त्याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाही। शहरापासून थोडा बाहेर असा हा भाग आहे, या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। लँडिंगच्या वेळेला नेमका काय तांत्रिक बिघाड झाला हे कळू शकलेलं नाहीये। जखमींच्या प्रकृतीबाबतही अजून तरी माहिती मिळाली नाही। मात्र स्थानिक पोलिसांकडून अजित पवार यांच्या खासगी विमानाला अपघात झाल्याचं कळलेलं आहे। आसपास असलेल्या ग्रामस्थांनी तातडीनं मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र अजून तरी कुठलीही ठोस माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। केवळ ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचू शकली आहेत। धूर मोठ्या प्रमाणात इथे निघतोय। विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर तातडीनं जे प्रत्यक्षदर्शी असतील ते तिथे पोहोचले। त्यांनी त्यांच्या परीनं जी मदत देता येईल ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसही इथे पोहोचलेले आहेत। मात्र नेमके अपघातात किती जण जखमी झालेले आहेत, ते काय स्वरूपात जखमी आहेत, गंभीर आहेत का, याबद्दलचे अपडेट्स अजून तरी मिळालेले नाहीयेत। जास्तीत जास्त आमच्या प्रतिनिधींकडून आपण याबद्दलचे अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करूयात। मात्र जोवर प्रत्यक्षदर्शी किंवा मग जखमींपैकी कोणी माहिती देत नाही तोवर आपल्यापर्यंत योग्य आणि सत्य माहिती पोहोचू शकणार नाही। आत्ता सध्या ही दृश्य आहेत अपघात स्थळाची। विमानतळाच्या अगदी जवळचा अपघात झालेला आहे। बारामतीचं विमानतळ छोटं आहे। इथे सभा घेण्यासाठी म्हणून सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दिशेने निघाले होते। त्याच वेळेला त्यांच्या विमानाचा अपघात झाला। त्यावेळेला त्यांचे काही सहकारी अधिकारी त्यांच्या सोबत होते। मात्र यात कोण कोण जखमी झाले, कितपत जखमी झाले याबद्दलचे अपडेट्स अजून तरी मिळाले नाहीयेत। तातडीनं तिथे रुग्णवाहिका दाखल झाली आणि जखमींना रुग्णालयात नेले, उपचार सुरू केलेले। साधारण अर्ध्या तासापूर्वी ही दुर्घटना घडलेली आहे। लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। लँडिंगच्या वेळेला काही तांत्रिक बिघाड झाला का, नेमकं काय झालं हे कळू शकलेलं नाही। विमानाचे काही अवशेष आपल्याला इथे दिसत आहेत। विमानाच्या मागचा भाग आणि तिथून निघणारा धूर आपल्याला दिसतोय। या क्षणाची ही मोठी बातमी। विमानाच्या लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। या अपघातात कोण कोण आणि किती जण जखमी झालेले आहेत हे अजून तरी कळू शकलेलं नाही। अजित पवार यांच्या खासगी विमानाला अपघात झालेला आहे। या अपघातात काही जण जखमी झालेले आहेत। मात्र जखमींबाबत अजून तरी काहीच माहिती मिळू शकलेली नाही। शहरापासून काही अंतरावर हा अपघात झालेला आहे। त्या परिसरात राहणारे लोक तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। जखमींना रुग्णालयात घेऊन जात आहेत। पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार काही जण यात जखमी आहेत। अपघात कशामुळे झाला, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, ते अजून तरी कळू शकलेलं नाहीये।